पाहायला मिळेल फलंदाजीसाठी पा कोपरोली टीम. चला आपण आपल्या फलंदाजांची नावं सांगायची आहे. कुणाल आणि आशिष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकासाठी गोलंदाज सनी. पहिला चेंडू जरूर या ठिकाणी आपण पाहिला निर्धाव चेंडू असेल. अजित घरत या खरं तर प्रेक्षकाकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल गोलंदाज सनीसाठी. 3 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील हा महत्वाचा सामना. चांगला फटका समोरला वाईडिश लॉंग ऑनला चेंडू चाललाय दन 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 करत सीमा पार. या मॅच मधला हा पहिला षटकार. थोडा घातक, अति आत्मविश्वास ज्याला म्हणतात. चांगला चेंडू आहे. बॅट स्विंग पाहिली परंतु अतिरिक्त वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. डॉट बॉल आलाय. एका बाजूला कोपरोली, दुसऱ्या बाजूला टीम डावरे. डावरे संघाची स्तुती आम्ही नेहमीच करतोय. ज्या अर्थी शांत आणि संयमी क्रिकेट आम्ही त्यांचा भरपूर वेळा पाहिलाय आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांना आपण पाहतोय. आणखीन एक क्या बात आहे. हमरापूर विभाग प्रीमियर लीग मधला आयकॉन गोलंदाज की ज्याला टॉप 16 मध्ये 16 मध्ये खरं तर ज्याला निवडलं होतं असा गोलंदाज सनी घरत याला आपण पाहतोय. रॅडम फास्ट बॉलर खरं तर वेगवान गोलंदाज पहिल्या षटकासाठी त्याला आपण पाहू शकताय. आणखीन एक चांगला चेंडू खरं तर पाहायला मिळाला. त्या ठिकाणी जरूर DRS बॅटिंग करणाऱ्या टीमने पंचांच्या निर्णयाला चला आपण पाहूया स्क्वेअर चेंडू आहे की नाही हे या ठिकाणी जरूर पाहिलं जाईल. आपण टीव्ही अंपायरची मदत घेऊया. स्टार टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून जरूर पाहिलं जाईल स्क्वेअर चेंडू आहे की नाही. आमचे ऑफिशियली तिसरे पंच बंटी म्हात्रे सर या ठिकाणी जरूर सांगतात इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू असेल. लास्ट बॉल. एक षटकार सोबतीला आलेले 4 डॉट बॉल्स. फुल टॉस आहे. फ्लिक केलाय बॅकवर्ड क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक आहे. रन्स मिळेल एक सिंगल. आणि खरं तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकानंतर बॅटिंग करत असताना टीम कोपरोली संघाची धावसंख्या असेल बिनबाद 7. पहा डावरेचे जे समर्थक आहेत काही प्रेक्षक आमच्या बॅनर जवळ आहेत. विनंती असेल आपण थोडं बाजूला वा डगआउट जवळ जायचं आहे. आपला जो डगआउट आहे खेळाडू कक्ष त्या खेळाडू कक्षाच्या जवळ आपण सर्वांनी जायचं आहे. इट्स अ लास्ट वॉर्निंग फॉर यू.
पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला वॉर्निंग देणार नाही आहोत. शेवटचा पुकार आहे. आपण आपल्या डगआउट जवळ जा. खेळाडू कक्ष ज्या ठिकाणी आहे बॅनर पासून आपण थोडं दूर राहायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ त्या ठिकाणी जरूर संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जरूर आपण पाहतो 7 धावा धाव फलकावरती. प्रतिस्पर्धी संघाला चॅलेंज केलंय. 40 रन जर का तुम्ही केल्यात तर आमच्याकडून तुम्हाला 1000 रुपये. हे कॉन्फिडन्स डावरे संघाचं. षटकार नो डाऊट. पुलचा फटका. रोहित शर्मा स्टाईल मध्ये चेंडूला सरळ पाठवलाय. स्टेडियमच्या बाहेर ठोकलाय. षटकार. श्रीराम. खरं तर कोपरोली संघाचा खेळ आपण नगरपालिकेच्या मैदानावरती पाहिला असेल. 80 धावा 4 षटकांमध्ये. चांगला फटका आहे. ऑन साइडला सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि रन्स मिळतील 2. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात यश जरूर मिळालंय. भूषण अद्याप बाकी आहे. हरकत नाहीये. परंतु 3 षटकांचा हा सामना. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. एकूण 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी निवडले. लेफ्ट केलंय. अर्थातच फलंदाजाला ठाऊक होतं की हा चेंडू कदाचित स्वेअर असेल आणि होय हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्राज मध्ये ही सिंगल रन्स ऍड केली जाईल. 16 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. मध्यरात्रीमध्ये खरं तर हा सामना सुरू आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. महत्वाची लढाई. चांगला चेंडू आहे. कमालीची गोलंदाजी. डावरे टीम म्हटली ना की डिसिप्लिन आणि नियंत्रण खरं तर या संघाचं नेहमीच आम्ही पाहिले. परंतु त्यांच्या विपक्षात खेळणारा संघ त्या संघाची देखील आम्ही स्तुती करणार आहोत. कारण की ज्या अर्थी तो लढला होता रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला ऑन द कार्पेट. सिंगल रन्स कंप्लीट आणि एकच मिळेल. फारसं काही हाती लागणार नाहीये. टीम कोपरोली विस्फोटक खेळाडू. खरं तर मनसे चषकामध्ये असं वाटलं होतं की हे खेळाडू नेमके कोपरोलीचे आहेत की नाहीत. अशा प्रकारची फलंदाजी खरं तर या खेळाडूंनी केली होती आणि या स्पर्धेमध्ये देखील ते बरसलेत. विशेष करून आशिष म्हात्रे असेल, त्याच्या सोबतीला आलेला कृणाल असेल, त्यात नंतर इंडियन नंबर 3 भूषणला आपण देखील पाहिलंय. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग या तिन्ही खेळाडूंकडून आपण पाहिलंय. शॉर्ट पिच. शॉर्टआर्म पूलचा फटका. फुटवरचा योग्य वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतो हवाई सफर. स्टँड अँड डिस्पॅच. सिक्सर. एक चेंडू बाकी असेल. खरं तर खूप चांगलं संगीत आपण आमच्या डीजे मास्टर कडून आपण ऐकलं. 23 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो. ऑन स्क्रीन वरती जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज अमोल 5 चेंडू त्यांनी फेकलेत. 16 रन्स खर्च केल्यात. अद्याप एक चेंडू बाकी असेल. एका बाजूने आशिष, दुसऱ्या बाजूला कुणाल. या ठिकाणी लेट कट करायचा होता. अवे फ्रॉम बॉडी. शरीरापासून दूर असणारा चेंडू निर्धाव ठरला. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झाले. 2 षटकांचा खेळ इकडे समाप्त झाला आणि 2 षटकानंतर बॅटिंग करत असताना टीम कोपरोली संघाची धावसंख्या असेल बिनबाद 23. जय भवानी कोपरोली आणि त्यांना फाईट करतोय बापूजी देव डावरे. एका बाजूला खरं तर हमरापूर विभागातील एक शिस्तबद्ध संघ असं आम्ही नेहमीच ज्या संघाचं नाम उल्लेख करतोय. दुसऱ्या बाजूला जर का आपण विचार केला तर कोपरोली मध्य विभाग म्हणून ज्या संघटनेला ओळखलं जातो तिकडं खरं तर त्या विभागातील एक ताकदवर संघ
ज्या अर्थी मनसे चषकामध्ये या संघाला आपण पाहिलं होतं. बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये एक चांगली लढाई सुरू आहे. क्रिकेटचं बॅटल, क्रिकेटचं युद्ध कोण जिंकणार हा प्रश्न मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर या ठिकाणी उभा असणार आहे. 2 षटकं संपलीत, 23 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतो. शुभम, मध्यरात्रीमध्ये रन्स होत नाही आहेत हे देखील खरं आहे. कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिलं होतं वर्सोवाई वासी आणि अंजनी कुमार वडाव बिग फाईट आणि मग 3 षटकामध्ये आय थिंक 30 पेक्षा कमी रन्स, 27 धावा चेस झाल्या नव्हत्या. आणि तेच तसं काही समीकरण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिम षटकासाठी गोलंदाज सुयोग. सुयोगचा चेंडू बॅटची एज पॉइंट क्षेत्रामध्ये अमोलने पकडलाय झेल आणि फलंदाज कुणालचा संपलाय. तेवीस धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. पण चॅलेंज हे उगाच केलं नाहीये असं म्हणावं लागेल. परंतु अद्यापही कोपरोली संघाकडे तशा प्रकारचे खेळाडू आहेत. 17 रन्स तुम्हाला करायचे आहेत येणाऱ्या 5 चेंडूमध्ये. आणि खरं तर चालू वर्षामध्ये आम्ही 3 असे सामने पाहिले. जरूर त्यांच्याबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत. त्याआधी हा चेंडू आपण आधी पाहूया. आणि ते बॅटल खूप महत्त्वाचे राहिलेत चालू वर्षी, विशेष करून 2024-25 टेनिस बॉल क्रिकेटचं ते सीझन. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकाला दस्तक ठोकणारा हा षटकार. परंतु सिंह गेला. नरवीर, सुभेदार, तानाजी मालसुरे अर्थातच कोंढाणा किल्ला सर करत असताना खरं तर धारातीर्थी पडले. परंतु त्यांचे मावले लढले आणि तदनंतर महाराजांनी त्या कोंढाणा किल्ल्याचं नामकरण केलं सिंहगड. अर्थातच महाराज देखील म्हणाले होते गड आला परंतु सिंह गेला. चर्चा सुरू आहे पहा. त्या ठिकाणी स्वान पथक दाखल झालंय मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल, षटकार आलाय, कमबॅक करेल का? चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक अमोल. व्हॉट अ फंटास्टिक कॅच, जबरदस्त झेल पकडलाय. आणखीन एक विकेट. डीजे थांबवतोय ते 3 सामने. अर्थातच दादरच्या अगेन्स्ट केलिवने ही लढाई जर का तुम्ही पाहिली असेल. तदनंतर कलवा आणि जिते आणि त्यानंतर अर्थातच कोपर आणि खरोशी या टीममध्ये झालेले खरं तर हे सामने चालू वर्षी भरपूर चर्चेत राहिलेत. या स्पर्धेमध्ये देखील तशा प्रकारचं हे बॅटल आपण असं म्हणूया ज्यावरती चॅलेंज केलंय कोपरोली टीमला असं आपण म्हणूया. जय भवानी कोपरोलीच्या अगेन्स्ट बापूजी डावरे. कोपरोली संघ देखील तितका कमकुवत किंवा कमजोर नाही आहे. त्यांच्याकडे देखील ती ताकद आहे, ती पॉवर आहे. त्यांच्याकडे देखील विस्फोटक खेळाडू आहेत, चांगले गोलंदाज आहेत. आणि आम्ही नेहमी म्हणतो कोणत्याही टीमला तुम्ही कमजोर समजू नका, कारण की जेव्हा कमजोर संघ पराभूत करतो ना तुम्हाला तेव्हा फार दुःख होतं. फटका त्या ठिकाणी जरूर हवेत फसलाय. गोलंदाज डाऊन द बॉल, झेल ड्रॉप, रनआउटची संधी आणि खेळाडू त्या ठिकाणी पाहूया सुरक्षित आहे की नाही. नाही आहे. चला आता खेळाडू मात्र जावं लागेल. बॅक टू द पॅव्हलियन. नो डाऊट इट्स अ रनआउट.
खरं तर आमच्यावरती मोठी जिम्मेदारी असते. प्रफुल्लचा कॉल देखील आलाय, त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. परंतु जे ॲक्च्युली क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते सांगणं अतिशय महत्त्वाचं. चला, त्या चॅलेंजसाठी आता 2 चेंडूमध्ये 10 रन्स करायचे आहेत असं आपण म्हणूया कोपरोली टीमसाठी. परंतु ते कंप्लीट करेल का हे देखील पाहावं लागेल. शॉर्ट पिच चेंडू आहे, चांगला चेंडू म्हणावा लागेल आणि हा वाईट चेंडू असेल. एक सिंगल रन स्कोर कार्डमध्ये ॲड केली जाईल. एक्स्ट्राजमध्ये वाढ होईल. 31 रन स्कोर कार्डवरती जरूर आपण पाहतो. 31ला 3. यावेळचा चेंडू जरूर आपण पाहायला मिळाला ऑन साईडला. सिंगल रन्स जरूर स्कोर कार्डमध्ये ॲड केला जाईल. पण भरपूर मेहनत खरं तर बापूजी देव डावरे संघाची आम्ही पाहिलंय. पण शून्यातून विश्व कशा प्रकारे निर्माण करतात तेच नेमकं आम्ही कोपरोली संघाला देखील म्हणू. अर्थातच कोपरोली संघ देखील खूप प्रोग्रेस करतोय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. भरपूर चांगली उंची त्यांनी देखील गाठले आणि बिग फाईट, बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये खरं तर सुरू आहे. शॉर्ट पिच, शॉर्ट पूलचा फटका, एंड इज वेल. अंतिम चेंडूवरती ठोकलाय ब्रँडेड षटकार. यस, थँक्यू परमेशजी पाटील सर. आपण पाहतोय प्रकाश झोतातील ही पहिली मानाची स्पर्धा, मानाची, अभिमानाची आणि अस्मितेची स्पर्धा. वाशी विभागातील सर्व खेळाडूंचं खरं तर हे स्वप्न होतं आणि ते स्वप्न सत्यात उतरवायचं काम खरं तर या ठिकाणी सुजितभाई म्हात्रे आणि त्यांचे बंधू श्रेयश म्हात्रे बाला यांच्या माध्यमातून आणि फ्रेंड सर्कल ग्रुपच्या माध्यमातून प्रकाश झोतातील ही पहिली मानाची स्पर्धा छत्रपती संभाजी महाराज मैदानामध्ये आपण पाहतोय. मैदानामध्ये सामना चालू आहे. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. खरं तर आजच्या दिवसात खूप सारे चांगले सामने पार पडली आहेत आणि चांगले समालोचक देखील या ठिकाणी समालोचन करून मडवी सर असतील, निलेश सर असतील, त्यांचं समालोचन खरंच खूप सुंदर राहिलं. कोपरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय डावरे. चॅलेंजिंग क्रिकेट आहे. खरं तर चॅलेंज केला होता आणि त्या चॅलेंजला थोडंसं 2 रन जरूर मागे राहिलेत, परंतु
कोपरोली संघाकडे देखील तेवढीच ताकदीची गोलंदाजी आहे. 18 चेंडू आणि 39 धावा डिफेंड करणार का? खरं तर हे चॅलेंज देखील कोपरोली संघाकडे असेल. डावरे संघाची ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाली आहे. रोहन आणि त्यांच्या समवेत असतील प्रशांत. गोलंदाजी मार्कवर पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाज संदेश पाटील. खरं तर सर चेंडू द्यायचे आहेत आतमध्ये, विनंती असेल. खरं तर सर चॅलेंज केलं होतं, कारण आपण ते मनसे चषकाचा जो मॅच पाहिला, खरं तर 80 धावांची खेळी 4 षटकांमध्ये खरंच अप्रतिम राहिली होती. आशिष, कुणाल आणि भूषण अशी 3 खेळाडूंची जोडी, त्या खेळाडूंनी बनवलेल्या त्या 80 रन्स, त्याच काहीसे रन्स पाहून चॅलेंज केलं असावं डावरे संघानं, परंतु ते चॅलेंजला जवळ जवळ गवसनी घातली होती. परंतु 2 रन मागे राहिल्यात, काही हरकत नाही आहे, परंतु सामना महत्त्वाचा आहे, मॅच जिंकणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला यापुढे चांगला खेळ करावा लागेल. स्ट्राईक एंडवरती असेल रोहन आणि त्याच्या विरोधामध्ये असेल प्रशांत. तर जिथे प्रीमियर प्रकाश झोतातील ही मानाची स्पर्धा आपण पाहतोय मैदानामध्ये. छत्रपती संभाजी महाराज मैदान, त्याला आज गूढ रूप आलंय. सुंदर सामने या ठिकाणी पार पडताना पहिला चेंडू, पॉवर प्लेचं षटक चालू असताना पहिला चेंडू फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू आलाय सीमेजवळ, अडवण्यात यश मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला मिळालंय. सिंगल रन प्राप्त होईल. फलंदाज रोहन याला एका धावेने आपल्या संघाचं खातं ओपन केल्या. 3 षटकांची ही मॅच आहे. 39 धावांचं लक्ष आहे आणि 39 धावांचं लक्ष पार करत असताना तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. खरं तर मिड नाईटमध्ये येऊन ठेपलेत हे सामने, आणि मिड नाईटच्या जेव्हा मॅचेस होतात आणि त्या मॅचेसमध्ये खरं तर जास्तीचा स्कोर होत नाही आहे, परंतु या ठिकाणी 3 षटकांमध्ये 39 धावा फायटिंग स्कोर आहे. फायटिंग स्कोर डिफेंड करत असताना कशा प्रकारची गोलंदाजी होईल. अनेक सारे मान्यवर कालच्या दिवसात देखील आपण पाहिले, आजच्या दिवसात देखील सर्व मान्यवर या ठिकाणी त्यांची देखील मांदी आली होती. अनेकशे प्रेक्षक खरं तर दर्दी प्रेक्षक आहेत वाशी विभागातले. अमरापूर विभाग आणि वाशी विभाग म्हटला तर दर्दी प्रेक्षक, आणि त्या प्रेक्षकांची गर्दी देखील मैदानामध्ये अलोट राहिली आहे आजच्या दिवसात देखील. परंतु उद्या शनिवारचा दिवस, आणि शनिवारचा दिवस म्हटला सर तर गणपती कारखान्यात जाणारे सर्व आमचे प्रेक्षक असतील त्यांचा पगार दिवस स्ट्रेट ड्राईव्ह केलंय. त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या रिझनमध्ये गोलीच्या वेगानं चेंडू फरार, चौकार. दैवत छत्रपती, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून वाजवण्यात आलंय. श्वासात रोखुनी बगवे वादल, टोल्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती एकटा मराठी वाघ. एकटा वाघ लढला होता. आणि सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर छावा मूवी खरं तर गाजतोय थिएटरमध्ये. तो मूवी देखील तुम्ही पहा. आपल्या महाराजांची व्यथा त्यात खरंच खूप सुंदररित्या मांडलेली आहे. सुंदर चेंडू त्या ठिकाणी खोलात टाकला होता, खोदून देखील काढलाय शॉट एक्स्ट्रा कव्हरला. त्या ठिकाणी चेंडू फील्ड झाला, त्यानंतर डॉट चेंडूची समाप्ती आल्या. धावफलकावरती धावा लागल्यात 5 धावा. 15 चेंडू आणि 34 धावांचं लक्ष आता येऊ ठेपलंय ते डावरे संघासमोर. डावरे संघाचा मागचा सामना जर आपण पाहिला तर अप्रतिम फलंदाजी देखील राहिली होती, गोलंदाजी तेवढी तिखट राहिली होती त्या डावरे संघाची. परंतु आता आपल्या संघासाठी चांगला खेळ करावा लागेल. 2 फलंदाज आपण पाहतोय, रोशन गरत एका बाजूला तर प्रशांत गरत एका बाजूला असेल. या 2 फलंदाजांना चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करावी लागेल. चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल. पुढचा चेंडू घेऊन संदेश पाटील. सुंदर चेंडू, बॅलची हलकीशी कडा घेऊन फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू अडवण्यात मात्र नक्कीच यश मिळाले. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण झालं.
सिंगल रन प्राप्त होईल त्या ठिकाणी लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय डावरे संघाचं. आणि ज्या वेळेला लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये असतं त्यावेळेला क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षण जी टीम असते त्यांना दर अशी डोकीदुखी असते, कारण क्षेत्ररक्षण वारंवार चेंज करावा लागत असतो. आपण क्षेत्ररक्षणाची आरास जर पाहिली तर पहिलं पॉवर प्लेचं षटक चालू असताना लॉंग ऑफ सज्ज करण्यात आलाय 38 सर्कलच्या बाहेर. पुढचा चेंडू अगदी खोलात टाकला होता, खोदून देखील काढलाय. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय, प्रोटेक्शन त्या ठिकाणी देण्यात आलाय. एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. सुंदर गोलंदाजी पहिले पॉवर प्लेच्या षटकामध्ये चालू आहे. संदेश पाटील याची 13 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. धाव फलकावरती धावा लागल्यात 7 धावा. पुन्हा एकदा यॉर्कर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी वापरण्यात आला. डायरेक्ट हिट सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शॉर्ट एक्शन कव्हर मध्ये. त्यांची देखील नेहमी राहत असते. खरं तर इंडिया टीमचा विचार केला तर सर जडेजा असतील, सर विराट कोहली असतील, अप्रतिम क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून जरूर होत असतं. परंतु न्यूझीलंड वर्सेस इंडिया असा सामना झाला होता. न्यूझीलंडच्या कॅलिस न्यूझीलंडचा ज्यानं झेल पकडला विराट कोहली सरांचा 23 मीटरचा जो एरिया होता त्या एरियामध्ये तो उभा होता. त्यानंतर 0.62 मायक्रोसेकंड त्या मायक्रोसेकंडमध्ये खरं तर बंदुकीतून गोली निघाल्यानंतर जसा जी बंदुकीतून गोळी निघते तशाच पद्धतीने चेंडू निघाला होता विराट कोहली सरांच्या बॅटमधून. त्यानंतर पकडलेला झेल अप्रतिम झेल त्या ठिकाणी आपण पाहिला होता. नेक्स्ट बॅट्समन नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय आनंद खरत. आणि गोलंदाजी मार्कवर सेकंड ओव्हर सेकंड स्पेल फेकण्यासाठी सज्ज होईल सतीश पाडेल. 40+ खेळाडू आहे. खरं तर 40+ झालेला आहे आणि तोच गोलंदाज त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येईल. कोपरोली संघाचा जर आपण विचार केला तर 38 धावा जमा केल्यात. 39 धावांचं लक्ष त्या ठिकाणी ठेवलंय. चला सामना सुरू करायचा आहे. विनंती असेल पंचांना. सुदर्शन आणि हनुमानजी नाईक पंचांच्या भूमिकेत यांना आपण पाहतोय. आणि खरं तर मॅच ऑन. शुभम खूप चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 39चं टार्गेट, 7ला 1 षटक संपलंय. रिक्वायर्ड रन रेटचा जर का आपण विचार केला तर 16.00. अर्थातच 32 रन्स अद्यापही करायचे आहेत. टीम बापूजी डावरे संघाला येणारे 12 चेंडू 2 षटक आणि 32 धावसंख्येची आवश्यकता. यस 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता मैदानामध्ये. आता आपण बापूजी डावरे संघाला पाहतोय. नवीन फलंदाज आनंद स्ट्राईक एंड वरती असेल आता ड्रायव्हिंग करण्यासाठी. आपलं आनंद गोलंदाज सतीशचा पहिला चेंडू अवांतर चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय सतीश याचा. खरं तर 40+ खेळाडू आहे.
40+ झालेला आहे, परंतु ज्याप्रमाणे तो गोलंदाजी करतोय अप्रतिम गोलंदाजी. खरं तर सर आपण विचार केला तर चला गोलंदाजावरती आक्षेप नोंदवले आमचे ऑफिशियली 2 पंच या ठिकाणी आहेत ऑन स्क्रीन वरती. ते जरूर गोलंदाजाची ऍक्शन खरं तर पाहतील. बंटी म्हात्रे सर त्या ठिकाणी आहेत, नंदूदादा देखील आहेत. चेंडू हवेत उडालाय जरूर त्या ठिकाणी. झेलची संधी, झेल सोडलाय की मॅच सोडलाय, कॅच कुणाचा सोडलाय तर आनंद, ज्याची फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम राहिली त्याचा झेल सोडलाय. खरं तर झेल किती महत्वाचा आहे सर. जर आपण पाहिलं तर वर्ल्ड कप 2024 T20 वर्ल्ड कप 2024 भारतानं पाहिला, सूर्यकुमार यादवने पकडलेला झेल, त्या ठिकाणी झेल नाही तर वर्ल्ड कप पकडला होता. अप्रतिम झेल त्या ठिकाणी पकडलं होतं सूर्यकुमार यादवनं. या ठिकाणी झेल कुणाचा सोडलाय तर आनंदचा झेल सोडलाय. स्ट्राईक एंड वरती आता बॅट्समन असेल रोहन. 9 धावा धावपळकावरती लागल्यात. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय सतीश. करंट रन रेट चालू आहे 7.71 आणि रिक्वायर्ड रन रेटची जर गरज आपण पाहिली तर 16.36 चा रिक्वायर्ड रन रेट. पुढचा चेंडू आपण पाहिला, स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता जरूर रोहनचा. दुधारी तलवार, लगी तो आबाद नाही तो बर्बाद, परंतु अवांतर चेंडू पंचांकडून घोषित करण्यात आला. पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर हनुमानजी नाईक सर एका स्ट्राईक पंचांच्या भूमिकेमध्ये, त्यानंतर सुदर्शन सर म्हात्रे लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये. यस, पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स ॲटेंड केलाय. रिव्हर्स स्विच हिट सक्सेसफुल. चेंडू 1 बाउन्स सीमा पार आलाय हा दर्जेदार चौकार. पहा आमच्या प्रेक्षकांना विनंती आहे, कोणीही शेकोटी पेटवायची नाहीये. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. सीधी उंगली से घी निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है. पहिला स्विच हिट केला, त्यानंतर अवांतर घोषित केला होता, परंतु तदनंतरचा स्विच हिट सक्सेस झाला, चौकार आला. त्यानंतरचा हा स्विच हिट आपण पाहिला रोहनचा. डॉट चेंडू आलाय. पुढचा चेंडू शॉर्ट पिच केलाय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, क्षेत्ररक्षकाने केलंय चुकी. चेंडू चालाय सीमा पार आलाय हा षटकार. यस, षटकार आहे. खरं तर कॅच सोडल्यानंतर त्या खेळाडूनं त्या ठिकाणी डोक्याला हात लावला, झेल सोडलाय. जेवढं महत्वाचं तुमचं क्षेत्ररक्षकांना असेल, जेवढं महत्वाची गोलंदाजी आहे, जेवढी महत्वाची फलंदाजी आहे, तेवढीच महत्वाची क्षेत्ररक्षण देखील असतं. 2011चा वर्ल्ड कप आणि धोनी सरांचा जर आपण इंटरव्ह्यू पाहिला तर त्या इंटरव्ह्यूमध्ये सरांनी म्हटलं होतं की तो वर्ल्ड कप आम्ही क्षेत्ररक्षकांच्या जोरावर जिंकलो होतो. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता गोलंदाजाचा. गोलंदाज सतीशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन अवांतर घोषित केला. धावफलकावरती धावा लागल्यात 21, लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय करंट रन रेट जर आपण पाहिला तर 7 वरून आता 12.60 वरती आलेला आहे. अवांतर चेंडू, डॉट चेंडूची समाप्ती झाली. डॉट चेंडू
यस यस स्टार्ट करायचं आहे. पंचांना विनंती असेल सामना चालू करून घ्यायचा आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांचा हा सामना आहे. 21 धावा धावपळकावरती लागल्यात. सतीश गोलंदाजी मार्कवर त्याला आपण पाहतोय आणि डावरी संघाची जोडी रोहन आणि आनंद अजून मैदानामध्ये आहे. यस विनंती असेल पंचांना मॅच चालू करून घ्यायचा आहे. रोहनचा जर आपण विचार केला तर 6 चेंडू फेस केलेत आणि 12 धावांवरती खेळतोय. एक चेंडू शिल्लक असेल सर, विनंती असेल. एक चेंडू शिल्लक आहे. यस नाईक सर, एक बॉल बाकी असेल. एक बॉल बाकी असेल कदाचित. आम्ही रिप्ले मध्ये चेक करतोय. यस बरोबर. ऐका तर दोन डॉट बॉल आहेत आणि एक चौकार, एक षटकार, एक सिंगल आणि 3 वाईड आहेत. शेवटचे 2 बॉल डॉट्स होते का ते आम्ही चेक करतोय. ओके.
यस, षटक समाप्त झालं. शेवटच्या चेंडूवरती 1 रन आला होता. खरं तर आपण षटक जर पाहिलं तर पहिला चेंडू अवांतर आला होता, तदनंतरचा चेंडू सिंगल आली आहे, तदनंतर चेंडू पुन्हा एकदा अवांतर आला होता, तदनंतरचा चेंडू सेकंड चेंडू असेल त्याच्यावरती चौकार आला होता, तदनंतर पुढचा चेंडू अवांतर आला होता, तदनंतरच्या चेंडूवरती डॉट बॉल आला होता, तदनंतरच्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतरचा अवांतर आला होता, तदनंतरचा डॉट चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर 1 धाव. 22 धावा धावपळकावरती लागल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल मयूर ठाकूर. ठाकूरला ठाकूरगिरी दाखवावी लागेल. आता आपल्या संघासाठी चांगला खेळ करावा लागेल. खरं तर हे ग्रामीण क्रिकेट आहे. आपल्या संघासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी खेळला जाणारा ग्रामीण क्रिकेट. आणि ग्रामीण क्रिकेटची ही स्पर्धा आपण पाहतोय प्रकाश झोतातील पहिली स्पर्धा वाशी विभागामध्ये. पहिला चेंडू जरूर शॉर्ट पिच जरूर होता, अवे फ्रॉम द बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जरूर होता. ऑफ इष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांकडून त्या ठिकाणी अवांतर घोषित करण्यात आलाय, वाईट घोषित करण्यात आलाय. पंच त्या ठिकाणी आपण पाहतोय मेन पंचाच्या भूमिकेमध्ये सुदर्शन सर म्हात्रे असतील आणि लेग पंचाच्या भूमिकेमध्ये नाईक सरांना आपण पाहतोय. त्या ठिकाणी शपल होऊन मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या रिजन मध्ये चेंडू फील्ड झाला. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. 1 धावफलकावरती धावा लागतील 24 धावा. 5 चेंडू 15 धावा. 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल आता टीम वरेडी संघाला. चांगले क्रिकेट आजच्या दिवसामध्ये देखील आपण पाहतोय. मानाची, अभिमानाची आणि अस्मितेची स्पर्धा. यस, डावरे संघाला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. फाईन लेगच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, झेल त्या ठिकाणी सोडलाय. वारंवार चुक्या या कोपरोली संघाकडून होत आहेत. क्षेत्ररक्षण थोडस खराब कोपरोली संघाचं. धावफलकावरती धावा लागल्यात 25 धावा. 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज मुकाबला, हाय व्होल्टेज ड्रामा. खरं तर छत्रपती संभाजी महाराज मैदानामध्ये आपण पाहतोय कोपरोली आणि त्यांच्या विरोधात डावरेला आपण पाहतोय. स्ट्राईक वरती असं असेल इनफॉर्म फलंदाज रोशन स्विच हिट केलंय त्या ठिकाणी. दुधारी तलवार, लगी तो आबाद नाही तो बर्बाद. चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा पार आलाय हा दर्जेदार रोशनच्या बॅटमध्ये चौकार. चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आता टीम डावरे संघाला. सुंदर चेंडू कुठले स्पॉट वरती टाकल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षकाने आपलं काम चोख बजावलं. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मुकाबला, हाय व्होल्टेज सामना मैदानामध्ये. जोन चेंडू 10 धावांची आवश्यकता. मयूर गोलंदाजी मार्कवर अप्रतिम षटक फेकत असताना आपल्या कोपरोली संघासाठी. पुढचा चेंडू गुडलेन स्पॉट वरती टाकला होता, परंतु तेवढाच चांगला समाचार घेतला जरूर होता रोशन, परंतु सुंदर फिल्डिंग, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण लॉंगच्या रिजन मध्ये पाहिलं. 1च धाव त्या ठिकाणी मिळेल. त्या ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा चालू आहे, हाय व्होल्टेज मुकाबला चालू आहे मैदानामध्ये. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असताना चांगला फटका मारला होता रोशन, परंतु तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या रिजन मध्ये पाहिलं. यस,
यस, एकच धावा आहे, एकच धावा आहे. एक चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सुंदर सामना. डावरे आणि त्यांच्या विरोधामध्ये कोपरोली. मयूर ठाकूर, ठाकूरने ठाकूरगिरी जरूर दाखवली. शेवटचा चेंडू आणि सामना जिंकलाय त्या ठिकाणी कोपरोली संघानं.